बॉडीवर नुसता मसाला असून उपयोग नाही, बॉडी फ्लेक्झिबल पण पाहिजे. आज आहे डे 7 ऑफ चॅलेंज. उठले म्हणलं तर पहिला गरम पाणी प्यायला लागते, त्यामुळं गरम पाणी पिऊन घेतलं. मग आपल्याला रनिंगला जायचं होतं. सकाळी सकाळी रनिंग करता करता महाराजांचं दर्शन झाल्यामुळे अजून जरा जोश आला. मग मी पळायला एकटाच होतो म्हणल्यावर हे पण माझ्या संग पळायला लागले. बघा, तुम्हाला माहिती आहे आपला दररोजचा सेट 300 जोर, आणि आज काहीतरी नवीन केले, दोर चढायला घेतली. आज काहीतरी नवीनच करायचं होतं, त्यामुळं मॅटवरचा पण व्यायाम करून घेतला. काहीतरी नवीन करायचं म्हटल्यावर होतं हँडस्टँड जरा जमते का बघितलं, आता ट्राय करायचं पण नंतर होणार फिक्स. मग शीर्षासन जरा करून घेतलं. घरात जाऊन आवरून शेक पिऊन आणि कॉलेजला जायचं होतं. मग कॉलेजमध्ये काय एक येडा मारून आला. घरात आल्यावर मम्मीने बटव्याची खीर समोर आणून ठेवली आणि बोंडा आणि चटणी खाली जेवणाला. मग काय गणपतीचं डेकोरेशन करायचं होतं, त्यामुळं आवरून तेन घ्यायला लागलं. मग आवरून तेन आपल्याला व्यायामला पण जायचं होतं. व्यायामला आज काहीतरी नवीन करायचं होतं, त्यामुळं नवीन काहीतरी म्हणजे योगा करायचा आहे. योगा हा फ्लेक्झिबिलिटीसाठी खूप चांगला आहे आणि योगा हा केलाच पाहिजे. योगा म्हणजे फक्त श्वासोश्वास नाही तर शरीराची ताकद आणि फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे. दररोज योगा केल्याने आपल्या शरीराचा पोश्चर चांगला होतो आणि माइंड शांत राहतं आणि मसल फ्लेक्झिबल होतात. योगाचा प्रकार हष्टयोग, अष्टांग योग, प्राणायाम, सूर्यनमस्कार आणि मेडिटेशन. ट्रान्सफॉर्मेशनसाठी व्यायामसोबत योगा पण गेम चेंजर होणार आहे. आणि योगामध्ये काय दुसरं वजन ते उचलून व्यायाम करायचा नसतोय, स्वतःच्या वजनाचा उपयोग करून व्यायाम करायचा असतोय. योगा त्यानं करून मग काय आवरलो आणि मम्मीने काय तर नवीन केली, ओट्स खिचडी. ही आहे आजची बॉडी कंडिशन.